नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे, पण त्यापूर्वी सबस्क्राइब केला नसेल तर लगेच सबस्क्राइब करा। चला तर करूया सुरुवात गोष्टीला। खरी म्हातारपणाची काठी मुलगा नाही, नोकरीनंतर मिळणारी पेन्शन आहे। जगण्याचा प्रवास हा बालपण, तारुण्य आणि म्हातारपण अशा टप्प्यांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक टप्प्याला स्वतःचे सौंदर्य आणि आव्हाने असतात। म्हातारपण हे जीवनाच्या संध्याकाळी येणारे एक महत्त्वाचे टप्पे आहे, जिथे माणसाला भूतकाळातील आठवणी, आयुष्यभराची कमाई आणि आत्मनिर्भरतेचा आधार हवा असतो। पूर्वीच्या काळात म्हातारपणाच्या काठीचा अर्थ केवळ मुलगा, सून, नातवंड आणि कुटुंबाने दिलेला आधार मानला जायचा। पण बदलत्या समाजव्यवस्थेत नोकरीनंतर मिळणारी पेन्शन हीच खऱ्या अर्थाने म्हातारपणाची खरी काठी ठरत आहे। कुटुंबाचा आधार, एक बद्ध वास्तव। भारतीय कुटुंब व्यवस्था पूर्वी संयुक्त स्वरूपाची होती। वडीलधाऱ्यांची काळजी घेणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं हे मुलांचं नैतिक कर्तव्य मानलं जात होतं। परंतु आजकाल कुटुंब विभक्त होत आहेत, मुलं परदेशात किंवा दुसऱ्या शहरात स्थायिक होत आहेत। तिथे त्यांच्या वैयक्तिक जबाबदाऱ्या, कामाचा व्याप आणि आधुनिक जीवनशैलीमुळे आईवडिलांची काळजी घेणं त्यांच्यासाठी अवघड होतं। म्हणूनच वयोवृद्ध आईवडिलांना मुलांच्या आधारावर अवलंबून राहणं खूप धोकादायक ठरू शकतं। काही वेळा मुलं आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतात, पण अनेकदा वृद्धांना एकटेपणा, दुर्लक्ष आणि आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं। पेन्शनचा अर्थ व महत्त्व। नोकरीनंतर मिळणारी पेन्शन ही फक्त एक रक्कम नाही, तर ती आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे। निवृत्तीच्या वयात, जिथे उत्पन्नाचे स्रोत कमी होतात, तिथे पेन्शन हा आर्थिक आधार बनतो। पेन्शनमुळे वृद्धांना कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही आणि त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रता मिळते। पेन्शनमुळे फक्त आर्थिक मदत मिळते असं नाही, तर आत्मसन्मानही टिकून राहतो। वृद्ध व्यक्तींना कुटुंबातील सदस्यांकडे हात पसरून मागण्याची गरज उरत नाही। पेन्शन ही त्या व्यक्तीच्या आयुष्यभराच्या कष्टांची फळ असते। आधुनिक युगातील आर्थिक स्वावलंबन। आधुनिक काळात आर्थिक स्वावलंबनाचा मोठा विचार केला जातो। पूर्वीपेक्षा आता मुलांवर अवलंबून राहण्याची मानसिकता बदलली आहे। पालक त्यांच्या मुलांवर फारसा भार टाकत नाहीत। ते निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी आधीच नियोजन करत असतात। या नियोजनामध्ये पेन्शनसोबतच निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी (PF), वैयक्तिक बचत, विमा आणि गुंतवणूक यांचा समावेश असतो। या सर्वांचा योग्य वापर केल्यास म्हातारपण आनंदी आणि निर्धास्त जाऊ शकतं। मुलं आणि वृद्धांची भूमिका। आजच्या काळात मुलांच्या भूमिकाही बदलल्या आहेत। आर्थिक स्थिती, वेगवान जीवनशैली आणि व्यावसायिक ताणतणावामुळे मुलांना वडीलधाऱ्यांची काळजी घेणं कठीण होत आहे। यामुळे आईवडिलांनीही त्यांच्या म्हातारपणाचा भार मुलांवर न टाकता स्वतःसाठी आर्थिक नियोजन करणं महत्त्वाचं ठरतं। मुलं त्यांच्या परीने प्रयत्न करत असतात, पण काही वेळा त्यांच्या मर्यादा असतात। त्यामुळे वडीलधारी व्यक्तींनी पेन्शन, बचत किंवा इतर आर्थिक स्रोतांवर विश्वास ठेवणं योग्य ठरतं। पेन्शनचे फायदे। 1. स्वतंत्रता आणि आत्मसन्मान। पेन्शनमुळे वृद्ध व्यक्तींना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नसते। त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवता येतो। 2. आरोग्याची काळजी। वय वाढल्यावर आरोग्याशी संबंधित खर्च वाढतो। औषधं, तपासण्या आणि इतर वैद्यकीय गरजांसाठी पेन्शनचा उपयोग होतो। 3. मनःशांती। आर्थिक स्थैर्यामुळे वृद्ध व्यक्तींना मानसिक शांती लाभते। त्यांना भविष्याची काळजी कमी भासते। 4. आपत्ती व्यवस्थापन। कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीमध्ये, जसे की अपघात किंवा अन्य समस्या, पेन्शन हा आधार ठरतो। समाजाचा बदलत दृष्टिकोन। समाजाचा दृष्टिकोनही हळूहळू बदलतो आहे। पूर्वी वृद्धाश्रमांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन होता, परंतु आता वृद्धाश्रम निवडणे हे स्वाभिमानासाठी आणि सामाजिक जोडणीसाठी योग्य पर्याय मानला जातो। तसेच वृद्ध व्यक्तींनीही समाजाशी जोडून राहणे गरजेचं आहे। सामाजिक उपक्रम, स्वयंसेवा किंवा हौशी उपक्रमांमध्ये सहभागी होऊन त्यांनी मानसिक आनंद मिळवावा। आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असल्यास हे अधिक सोपं होतं। नवीन पिढीसाठी शिकवण। पेन्शनवर आधारित म्हातारपणाचा विचार हा केवळ वयोवृद्धांसाठीच महत्त्वाचा नाही, तर नवीन पिढीसाठीही एक शिकवण आहे। आजच्या तरुणांनी आर्थिक नियोजन, बचत आणि गुंतवणुकीची सवय लवकरच लावून घेतली पाहिजे। भविष्यातील अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे। शेवटचे विचार। खरंच, मुलं ही म्हातारपणाची काठी असतात, पण बदलत्या काळानुसार ती मानसिक आधारापुरती सीमित होत आहे। शारीरिक आणि आर्थिक आधारासाठी पेन्शन ही काठी अधिक मजबूत ठरत आहे। त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपलं म्हातारपण स्वाभिमानाने आणि आनंदाने जगण्यासाठी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे। पेन्शन ही केवळ रक्कम नाही, ती एक सुरक्षा कवच आहे, जी म्हातारपणाचा प्रत्येक क्षण आनंददायी आणि निर्भय बनवते। म्हणूनच खरी म्हातारपणाची काठी मुलगा नाही,
नोकरीनंतर मिळणारी पेन्शन आहे, हे विधान काळानुरूप पूर्णपणे सत्य ठरतं. खरी म्हातारपणाची काठी. एक कथा. शहरातील एका गजबजलेल्या गल्लीत एक साधनसुद्ध घर होतं. त्या घरात वसंत आणि त्यांची पत्नी माधवी राहत होते. वसंत सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते आणि माधवी गृहिणी होती. दोघांनाही 2 मुलं होती, मोठा मुलगा रवी आणि लहान मुलगी सीमा. वसंतांनी आयुष्यभर कष्ट करून मुलांना शिकवलं, चांगल्या नोकऱ्या मिळवून दिल्या आणि त्यांची लग्नही मोठ्या थाटामाटात उरकली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुलं स्थिर झाली आणि शहराबाहेर आपल्या आयुष्यात रमली. वसंतांना वाटलं होतं की निवृत्तीनंतरचा त्यांचा वेळ मुलांच्या सहवासात जाईल, पण वेळ काही वेगळंच घडवत होता. आशेचं घर आणि वास्तव. रवी परदेशात स्थायिक झाला होता आणि कधीकधी फोनवर बोलण्याइतकंच त्याचं संपर्काचं माध्यम उरलं होतं. सीमाही लग्नानंतर सासरी स्थायिक झाली होती. वसंत आणि माधवी यांच्या मनात मुलांना भेटण्याची ओढ होती, पण मुलांना वेळच मिळत नव्हता. काही वर्षांनी परिस्थिती अशी झाली की वसंत आणि माधवी यांना प्रत्येक गोष्टीसाठी एकमेकांवर अवलंबून राहावं लागलं. सुरुवातीला मुलं काहीशा जबाबदाऱ्या सांभाळत होती, पण जसजसे वर्ष लोटली तसतसं त्यांचंही लक्ष उडालं. पेन्शनचा आधार. वसंत निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनवर आपल्या घरखर्चाचं व्यवस्थापन करत होते. वीज बिल, किराणा सामान, माधवीच्या आरोग्याचा खर्च, सगळं व्यवस्थित पार पडत होतं. सुरुवातीला त्यांनी विचार केला होता की मुलांना काही अडचण भासली तर पेन्शनचा काही हिस्सा त्यांना देतील, पण वेळोवेळी मुलांनीही त्यांचं सुख दुःख वाटून घ्यायचं टाळलं. मुलांच्या या वागण्याने वसंत आणि माधवी यांना धक्का बसला, पण त्यांनी परिस्थिती स्वीकारली. वसंत त्यांच्या पेन्शनमुळे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होते. त्यांनी माधवीला सांगितलं, माधवी, मुलांना दोष देण्यात काही अर्थ नाही. आपल्याला आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. पेन्शन आहे म्हणून आज आपण कुणावरही अवलंबून नाही. नवा मार्ग. काही महिन्यांनंतर माधवी आजारी पडली. डॉक्टरांनी मोठ्या उपचारांची आवश्यकता असल्याचं सांगितलं. या परिस्थितीत वसंतांना मुलांना फोन करावासा वाटला, पण मग त्यांनी विचार केला, पेन्शन आहे, काही बचत आहे, मग त्यांना का त्रास द्यावा. त्यांनी उपचारासाठी पेन्शनचा उपयोग केला आणि माधवीचं उत्तम उपचार करून घेतलं. माधवी बरी झाल्यावर त्यांनी तिला सांगितलं, आपल्या मेहनतीने मिळालेली ही पेन्शन खऱ्या अर्थाने आपली काठी आहे. मुलांना सगळं समजेल एके दिवशी, पण आपण आपला आधार आपल्यालाच बनवायला पाहिजे. शेवटचा धडा. एका रविवारी सीमाचा फोन आला. ती म्हणाली, बाबा, आम्हाला आता तुम्हाला इथे घेऊन यायचं आहे. तुम्हाला एकटं राहणं झेपत असेल असं वाटत नाही. वसंत शांतपणे हसले आणि उत्तर दिलं, सीमा, आम्ही एकटे नाही. आम्ही समाधानी आहोत. तुमचं प्रेम पुरेसं आहे, पण आम्हाला इथेच ठीक वाटतं. आपल्या मेहनतीचं फळ म्हणजे ही पेन्शन आणि तीच आमची खरी काठी आहे. या संवादाने सीमाला वडिलांच्या आत्मनिर्भरतेची आणि त्यागाची जाणीव झाली. तिने त्यांच्या निर्णयाचा आदर केला आणि पुन्हा पुन्हा त्यांची काळजी घेण्याचं वचन दिलं. निष्कर्ष. वसंत आणि माधवी यांच्या जीवनाने शिकवलेला धडा असा आहे की आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात स्वतःचा आर्थिक आधार असणं खूप महत्त्वाचं आहे. मुलं असली तरी त्यांच्यावर अवलंबून राहणं टाळायला हवं. वसंतांची पेन्शन त्यांच्यासाठी फक्त आर्थिक मदत नव्हती, तर ती त्यांचं आयुष्य सन्मानाने जगण्याचा आधार होती. खरंच, म्हातारपणाची खरी काठी मुलं नाहीत, ती मेहनतीने कमावलेली पेन्शन असते. कशी वाटली गोष्ट? तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब